परमात्म्याचं मूर्ती रूपाने वर्णन केलं एक, कधी कधी परमात्म्याचं सगुण रूपाने वर्णन केलं दोन, कधी कधी परमात्म्याचं ईश्वर रूपाने वर्णन केलं तीन, कधी कधी परमात्म्याचं ब्रह्म रूपाने वर्णन केलं चार. ऐका, कधी कधी ब्रह्म रूपाने परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे. पाहायला मिळेल आपल्याला महाराज. ऐका, अभिन्न निमित्त उपादान कारण असणारी जी माया जगामध्ये सगळ्यात व्यापक जर काय असेल तर ब्रह्म व्यापक आहे. सगळ्यात व्यापक जर काय असेल तर ब्रह्म व्यापक आहे असं माझं मत नाही, असं तुकोबारांचं ज्ञानोबारांचं मत आहे. अगदी ज्ञानोबारांचं स्पष्ट मत आहे. शून्य सावर जंगम व्यापुनी राहिला कळ. शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला कोण? आमच्या आजोबा. कोण राहिला? परमात्मा. सगळीकडे व्यापक आहे आणि सगळीकडे जर का परमात्मा व्यापक असला तर परमात्म्याची अभिन्न निमित्त उत्पादन कारण असणारी माया सुद्धा परमात्मा एवढीच व्यापक आहे. महाराज ऐका, परमात्मा एवढीच ती व्यापक आहे. मग जर ब्रह्म व्यापक आहे आणि मायाही व्यापक आहे तर मग तुम्ही ब्रह्माचं व्यापकत्व आम्हाला का सांगता? अरे जिथं माया नाही असं तत्व आम्हाला सांगा, जिथं माया नाही असं तत्व आम्हाला सांगा. त्यावेळेस ब्रह्म रूपाचं वर्णन करत असताना तुकोबारांनी केलेलं वर्णन फार गोड आहे. विठ्ठल विस्तारिला जनी सप्तही पाताळे भरुनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी. काय काय बोलले? विठ्ठल विस्तारिला जनी एक, सप्तही पाताळे भरुनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी. जिथे जिथे जेवढा जेवढा परमात्मा आहे ब्रह्म आहे तेवढीच माया ही व्यापक आहे. पण संतांना जगाला सांगावं लागलं बरा, माया नाही असं, ब्रह्म माया नाही असं एकच तत्व या जगामध्ये मुनी मानसी मननशील असणाऱ्या महात्म्याच्या ठिकाणी माया नसते. मग तिथं फक्त ब्रह्मच असतं. हे ब्रह्माचं केलेलं निरुपाधिक ब्रह्माचं केलेलं हे वर्णन आहे. म्हणजे कधी परमात्म्याचं प्रतिमा रूपानं वर्णन केलं, कधी परमात्म्याचं सगुण रूपानं वर्णन केलं, कधी परमात्म्याचं ईश्वर रूपानं वर्णन केलं, कधी कधी परमात्म्याचं ब्रह्म रूपानं वर्णन केलं, तर कधी कधी परमात्म्याचं दैवत रूपानं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला मिळेल. विष्णू सहस्रनामामध्ये भीष्माचार्यांनी भगवंताचं स्तुती स्तवन करत असताना सांगितलंय, दैवतम देवतानांच भूतानां युक्तिता यत सर्वाणि भूतानि भवन्त्यादि युगागमे. परमात्म्याचं दैवत रूपानं वर्णन केलं. जसं विष्णू सहस्रनामामध्ये परमात्म्याचं दैवत म्हणून वर्णन केलं ना, तसंच तुकोबारांनी दैवत म्हणून वर्णन केलेले. पहारे दैवत कैसे, 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 पहारे दैवत म्हणून पांडुरंगाचं वर्णन केलं. कसं आहे ते दैवत? पहारे हे दैवत कैसे भक्ती पिसे भाविका पाचारील्या सरसे पावे. तुम्ही त्याला बोलवलं का प्रसन्न होणार आमचं दैवत आहे. काय खरं तर इथे बसलेल्या पैकी किंवा जगाचा विचार जर केला तर प्रत्येक माणूस तो आस्तिक असू द्या नास्तिक असू द्या, सज्जन असू द्या दुर्जन असू द्या, माळकरी असू द्या नसू द्या, स्त्री असू द्या पुरुष असू द्या, प्रत्येक माणूस कोण्या ना कोण्या देवाच्या समोर डोकं टेकवल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक जण टेकवतो महाराज.
आणि ज्या देवतेच्या समोर डोकं टेकवतो ना त्या प्रत्येक माणसाची इच्छा असते त्या दैवतेनं आमच्यावरती काय असावं, प्रसन्न असावं. वाटतं का रे सगळ्यांना? सगळ्यांना वाटतं, कीर्तनकारासहित त्या दैवतेनं आमच्यावरती प्रसन्न व्हावं. आता खरं सांगा, ते दैवत प्रसन्न व्हावं वाटतं, मला तुम्हाला विचारायचंय, ते लवकर व्हावं वाटतं का उशिरा व्हावं वाटतं? हा, लगेच व्हावं वाटतं, त्वरित व्हावं वाटतं. मग ज्ञानोबा काय सांगतात, कैसे नि दैवत प्रसन्न त्वरित. अरे दैवत कैसे नि प्रसन्न त्वरित, दैवत कशानं लवकर प्रसन्न होईल? ज्ञानोबाने हरिपाठातच उत्तर देऊन टाकलं, तपे विना दैवत निधल्या विना प्राप्त. दैवताला प्राप्त करायचं असेल तर काहीतरी आपल्याला तप करावं लागेल. पण तुकाराम महाराज सांगतात, आमचं हे दैवत एवढं भोळ आहे, एवढं भोळ आहे, एवढं भोळ आहे. पहा रे हे दैवत कैसे भक्ती पिशे भाविका पाचारीला सरसे पावे. तुम्ही त्याला फक्त पाचारण केलं रे केलं का तो धावत गेल्याशिवाय राहतच नाही. यई ओ 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 धावोनिया धावोनिया सवय लागलेली. महाराज तुम्ही त्याला एकदा बोलवा आणि बोलवल्या बरोबर तो आल्याशिवाय राहत नाही. यई ओ यई ओ यई धावून या, धावून या म्हटल्याच्या नंतर तो धावल्याशिवाय राहतच नाही महाराज. अशा प्रकारचं हे दैवत आहे, दैवत नाही. ऐका, 5 विचार आपण मांडले. कधी परमात्म्याचं मूर्ती रूपानं वर्णन केलेलं आहे 1. कधी परमात्म्याचं सगुण रूपानं वर्णन केलेले 2. कधी परमात्म्याचं ईश्वर रूपाने वर्णन केलेले 3. कधी परमात्म्याचं ब्रह्म रूपाने वर्णन केलेले 4. कधी परमात्म्याचं दैवत रूपाने वर्णन केलेले 5. आणि कधी परमात्म्याचं अवतार रूपाने वर्णन केलेले आहे. आतापर्यंत भगवंताचे अनेक अवतार झाले. त्यापैकी वारकरी संप्रदायानं जगाच्या समोर मांडलेले अवतार तुकाराम महाराज सांगतात, परमात्मा आमच्या कधी कधी अवतार रूपाने प्रगट होतो. त्याचं वर्णन करतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. आम्हासाठी कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता. आम्हासाठी सुख ठेवी, आम्हासाठी दुःख आपणची घोटी. आम्हासाठी आम्हा घाली पाठीकडे आपण कळे काळासी भिडे. आम्हासाठी तुका म्हणे कृपा निधी, आम्हा उतरी नावे मधी. आम्हासाठी काय भगवंताचं वर्णन केले महाराज. भगवंताचं अवतार रूपानं केलेलं वर्णन आहे. त्या भगवंतानं आमच्या करता अवतार धारण केले. म्हणजे किती अवतार धारण केले. भक्ता कारणे येणे घेतलीसे आळी, 10 गर्भवास सोसिले वनमाळी. वारकरी संप्रदायाने भगवंताचे 10 अवतार मानलेले आहेत. कधी 24 अवताराचा विचार आपल्याला पाहायला मिळतो, कधी 12 अवताराचा विचार आपल्याला पाहायला मिळतो. आणि वारकरी संप्रदायाने मानलेला विचार म्हणजे 10 अवताराचा. भगवंताची 10 अवतार सांगितले. आम्हासाठी अवतार, आमच्यासाठी परमात्म्याने अवतार घेतले. ऐका, आमच्यासाठी अवतार धारण केले. आमच्यासाठी म्हणजे कोणासाठी? भगवंताचा अवतार कोणासाठी होतो? खरं तर आजचं
हा सप्ताह ज्या निमित्तानं खरं तर या ठिकाणी हा उत्सव संपन्न होतोय, आज अतिशय महत्वाचा दिवस आहे. अतिशय महत्वाचा दिवस आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये 29 उपवास धरले जातात. त्या 29 उपवासापैकी 24 एकादशी आहेत आणि 5 पर्व काळ आहेत. काय काय? गोकुळाष्टमी, वामन जयंती, नृसिंह जयंती, रामनवमी आणि उत्तर शिवरात्र. हे पर्व काळ आहे 5. हे 29 उपवासापैकी गोकुळाष्टमी म्हणजे भगवान कृष्ण परमात्म्याचा जन्म उत्सव. आजचा दिवस भगवंताचा जन्म उत्सव. भगवान आजच्या दिवशी या भूतलावरती प्रगट झाले. आजच्या दिवशी भगवान या भूतलावरती प्रगट झाले. कोणाकरिता झाले तर भगवंताचं स्पष्ट मत आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. परमात्मा युगायुगामध्ये या भूतलावरती अवतीर्ण होतो. पण कोणाकरिता होतो याचं स्पष्ट मत भगवंतांनी सांगितलंय, परित्राणाय साधूनां एक आणि विनाशाय च दुष्कृतां दोन. अगदी याच श्लोकाचा अनुवाद तुकोबारांचं प्रमाण आहे. कोणासाठी? भक्ता राखे पाया पासी दुर्जनासी संवारे. भक्ताचं रक्षण करण्याकरता आणि दुष्टाचा नाश करण्याकरता भगवंताने घेतलेले हे अवतार आहे. मग ऐका किती अवतार आहे. आम्हासाठी अवतार मत्स्य, कूर्म, आदी दोन सांगितले तिथं. कोणते? मत्स्य म्हणजे माशाचा अवतार धारण केला एक, आणि कूर्म म्हणजे कासवाचा अवतार धारण केला दोनच सांगितले तिथं. आणि आदी शब्द वापरलाय. आदी शब्द आला का तिथून पुढे सगळे घ्यायचे. मला ऐका, ब्रह्मा आदी म्हटलं का बाकीचे सगळे देव घ्यायचे. ऐका, सरपंच आदी म्हटलं का सदस्य आलेच. आदी शब्द आला का बाकीचे पुरुष घ्यायचे. ऐका ऐका, कीर्तनकार आदी म्हटलं का गायक आलेच, गायक आलेच. असं दे. ऐका पुढे चला. दोन अवताराचा विचार इथे आला आहे. मत्स्य, कूर्म, आदी, सुकर. 3 सांगितले. सुकर सांगितलं नाही म्हणजे मत्स्य अवतार, कूर्म अवतार, वराह अवतार, नृसिंह अवतार, वामन अवतार, परशुराम अवतार, राम अवतार, कृष्ण अवतार, बौद्ध अवतार आणि कलंकी अवतार. किती झाले? 10. किती अवतार घेतले भगवंतानं? 10 अवतार घेतले. त्यापैकी मी आता काही सगळे सांगणार नाही. मग तुम्ही मला कधी सांगू मी पुन्हा येईल. पहिला अवतार सांगितला मत्स्य अवतार. भगवंतानं मत्स्य अवतार धारण केला का? काय झालं महाराज, आपल्या भारताचं तत्वज्ञान, सगळ्यात मोठं तत्वज्ञान जर आपल्याकडे काय असेल तर पहिले 4 वेद आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. सगळ्यात मोठी श्रीमंती जर हिंदूंच्या वाट्याला आलेली असेल तर ते म्हणजे हे वेद आहे. आणि मग काय झालं, आणि या वेदाच्याच माध्यमातून परमात्म्याच्या नावानं आहुत्या दिल्या जायच्या, यज्ञादी कर्म केले जायचे. आणि मग सगळीकडे भगवंताच्या नावाचा जय जयकार या वेदघोषाच्या माध्यमातून व्हायचा. तर काय होतो, एखाद्याचा जय जयकार व्हायला लागला का बऱ्याच लोकांच्या पोटामध्ये गोळा उठल्याशिवाय राहत नाही. मग तत्कालीन काही राक्षस होतेच महाराज. त्यांना देवाचं नाव आवडत नव्हतं. मग ज्या माध्यमातून हे करायचे ना, ज्या वेदाच्या माध्यमातून हे सगळं करायचे ना, एक राक्षस होऊन गेला महाराज. त्या राक्षसानं त्यानं अवतार धारण केला शंकाचा. आणि त्या राक्षसाचं नाव पडलं काय? शंकासूर. त्या शंकासुरानं हे 4 वेद घेतले आणि हे 4 वेद घेऊन पळाला. कुठं? समुद्राच्या तळाला जाऊन बसला. आता 4ही वेद गेले महाराज. मग परमात्म्याच्या नावाचा जय जयकार मंत्र घोषातून करायचा कसा? वेद तर सगळे चोरीला गेले. मग या वेदाला आणण्याचं काम कोण करणार? मग सगळ्या भक्तांनी देवाची विनंती केली, देवा आता तुम्हाला अवताराला यावं लागेल. आता देवा तुम्हाला अवताराला यावं लागेल आणि याला रूपा बळे. संतांनी आग्रह धरला, देवा तुम्हाला अवताराला यावं लागेल. आणि पण आता समुद्राच्या तळाला जाऊन वेद आणायचे ते शक्य आहे का? मग अवतार धारण करावा लागेल. पाण्यामध्ये जास्त वेळ टिकून कोण राहू शकतो? मासा. आणि म्हणून भगवंतानं मत्स्य रूप धारण केलं आणि अगदी समुद्राच्या तळाला गेले.
त्या शंकासुराबरोबर युद्ध केलं, शंकासुराला मारलं आणि चारीही वेद जसेच्या तसे वरती घेऊन आले. तो पहिला अवतार भगवंताचा मत्स्य अवतार एक झालं. दुसरा भगवंताचा अवतार आहे कूर्म अवतार. कूर्म म्हणजे कासव, कासवाचा अवतार धारण केला. आता कधी केला ऐका सांगतो सरळ सांगतो. काय झालं, एकदा दुर्वास ऋषी अरण्यात तपश्चर्या करत होते. इंद्र आला. इंद्र येताना पाहिल्याच्या नंतर हे उठून उभे राहिले, रानातली रान फुलं जमा केली, हार घेतला, त्यांच्या गळ्यामध्ये घातला. इंद्रानं सूळ हाताने काढला, हत्तीच्या गळ्यात टाकला, हत्तीनं सोंडेनं काढला, पायाखाली तुडवला आणि हे दुर्वासाने पाहिलं. दुर्वास होते शापादपी शारादपी पाहिलं महाराज, त्याला शाप दिला. बघा म्हणला, इंद्रिया तुझ्या संपत्तीच्या मदानं उन्मत्त झाला ना, ही तुझी सगळी संपत्ती पाण्यात बुडाल्याशिवाय राहणार नाही. आणि तसंच झालं महाराज, तसंच झालं. इंद्राची सगळी संपत्तीच पाण्यात बुडाली. डिपॉझिटच जप्त झालं. कोणाचं? इंद्राचं. मग इंद्राने विचार केला, आता काय करू काय करू नको, पाकिस्तानला जाऊन माशा उसत काय करावं. शेवटी हा देवांचे गुरु बृहस्पतीकडे गेला. बृहस्पतीने विचारलं, महाराज काय करू, सगळी संपत्ती बुडाली. म्हणजे काही करू नका, देव दैत्य तुम्ही दोघं मिळून मंथन करा. कशाचं? समुद्राचं. मेरू पर्वताची रवी केली, वासुकीचा दोर केला, एका बाजूला देव एका बाजूला राक्षस. झालं ना मंथन सुरू. पण तो रवी पर्वत खाली जायला लागला. सगळ्यांना बुडायची वेळ आली. मग शेवटी सगळ्या भक्तांनी प्रार्थना केली देवाला, देवा अशी काहीतरी कृपा करा, हा मेरू पर्वत वरती उचलून धरा, वरती उचलून धरा. म्हणून भगवंताने त्या मेरू पर्वताला वरती उचलून धरण्याकरता अवतार धारण केला. कोणाचा? कासवाचा. हा परमात्म्याचा दुसरा अवतार आहे. मत्स्य अवतार, कूर्म अवतार, तिसरा वराह म्हणजे डुक्कराचा अवतार धारण केला. का घेतला? ऐका काय केलं महाराज. हिरण्याक्ष नावाचा एक दैत्य होऊन गेला. त्या हिरण्याक्षाला एवढी ताकद होती, सगळी पृथ्वी बगळ्यात घेतली. जसं नाही ते तलाठी सगळी दप्तर गळ्यात घेऊन येतो आपल्या बगळ्यात. इथलं तलाठी नाही बरं का, कोणी असेल कोणी, सगळं बिराड असं बगळ्यात धरून जसं चालतो ना, तसं त्या हिरण्याक्षानं सगळी पृथ्वीच बगळ्यात घेतली. डायरेक्ट गेला कुठं? समुद्रात गेला. मग त्याला सापडायचं कोणी? सगळी पृथ्वीच गेली ना महाराज. मग शेवटी भगवंताला प्रार्थना केली, भगवंतानं त्या हिरण्याक्षाला मारण्याकरता अवतार धारण केला. त्या अवताराचं नाव आहे वराह अवतार. किती झाले? 3. मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह. हा हिरण्यकश्यपूला मारण्याकरता जो आणि प्रल्हादाकरता अवतार धारण केला, त्याचं काय नाव? त्या अवताराचं नाव नरसिंह. 4 झाले. त्याच्यानंतर परमात्म्यानं वामन अवतार धारण केला, 5वा. आणि हा बळी करता त्या काय झालं आता सांगायला वेळच नाही गेल्या वर्षी. ऐका, त्या बळीनं 100 यज्ञ करायला ठरवले. त्याचा 100वा यज्ञ सुरू होता. आणि मग त्याचा 100वा यज्ञ सुरू होता. त्याला ठरवलं होतं जेवढं आहे ते दान करायचं. त्याला माहित होतं हा शेवटचा यज्ञ, आता फक्त 2-2.5 महिने राहिले. हो, त्याने असं ठरवलं, मग त्याला ते द्यायचं. तुम्ही आता जा कोणाकडे काही देते असू द्या. त्याला इशारा असू द्या. आणि मग बळीचा 100वा यज्ञ सुरू आहे. इंद्राने विचार केला आपलं पद धोक्यात आहे. मग हा देवाचा देवेंद्र नरेंद्राकडे गेला. हो, सांगितलं, हो तुम्ही शांत कशी बसला, अहो त्यांचा प्रचार सिगेला पोहोचलाय, तुम्ही वेळ नका घालू. काय करू? काही नाही, अवतार धारण करा. मग एक बळीचा अवतार, भगवंताने वामन अवतार धारण केला. बळीच्या दारामध्ये जाऊन भीक मागितली. 3 पाद जमीन पाहिजे. एका पायामध्ये पृथ्वी स्वर्ग व्यापला आणि तिसरा पाय कुठं ठेवू म्हटल्यानंतर बळीने सांगितलं माझ्या डोक्यावर ठेवा. बळीला पाताळात घातलं. किती अवतार झाला? 5 झाले. मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम. महाराज या परशुरामानं अवतार धारण केला त्याच्या आईचं मुंडकं उडवायसाठी. रेणुका मातेचं आई स्वतःच्या आईचं उडवलं. त्यांना काय उडवलं आता याला सांगत मी आले वगैरे सांगत परत. ऐका किती अवतार झाले? 6. परशुराम, राम अवतार कोणाकरता घेतला? रावणाला मारण्याकरता भगवंतानं राम अवतार घेतला. आणि भगवंताचा आजचा अवतार आहे राहिले यज्ञ, मोडीले कीर्तन, पळाले ब्राह्मण दैत्याभिने, वत्सरुंगली पृथ्वी ब्रह्म्यापासी जाय, नेत्री वाये तोय सांगत से, बुडविला धर्म अधर्म झाला फार,
सोसवेना भार मजाता. मग आणि इंद्र आणि शिव दोघजणे गेले शिराब्दीमध्ये. त्यांनी सांगितलं काळजी करू नका, बस देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षील ब्राह्मण गायी भक्त. सगळ्यांना आनंद झाला, सगळ्यांनी भगवंताचं वर्णन केलं. श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा नारायणा, भगवंताची स्तुती झाली. आणि मग काय सांगायचं महाराज, देवकीच्या गर्भा येईल भगवान, देवकीचे तेज दिसे जायचा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. आणि मग आजच्या दिवशी रात्री 12 वाजता अष्टमीच्या पवित्र रात्री श्रावण महिन्यामध्ये भगवान कृष्ण परमात्मा देवकी वसुदेवाच्या पोटी आजचा भगवान कृष्ण परमात्म्याचा जन्म झाला. तो आजचा 8वा अवतार. आजचा तो 8वा अवतार. किती झाले? 8 झाले. अजून 2 सांगायचे. 9वा जो अवतार भगवंतानं धारण केला पुंडलिकाच्या भावार्था, गोकुळी होऊन झाला येता. पुंडलिकाची भक्ती पाहिली आणि भगवान परमात्मा गोकुळावरून पंढरपूरला आले आणि आजही तिथे मौन रूपानं येऊन उभे राहिले. अर्जुन पुंडलिकानं सांगितलं देवाला, काही नाही देवा, मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावूनी एक, आणि नच जावे देवा माझी गावी हुनी पाठितो वचन. एवढं वचन माझ्या मनामध्ये मला तुम्ही द्या. आणि आजही परमात्मा विटेवरती उभाच आहे. हा भगवंताचा 9वा अवतार आहे. आणि अजून भगवंताचा एक अवतार होणार आहे पुढे, कलंकी 10वा अवतार भगवंताचा होणार आहे. असे हे अवतार भगवंताने घेतले. पण कोणासाठी? आम्हासाठी अवतार. मत्स्य कुर्मादी सुकर पाहायला मिळतंय. आपण भगवंताच्या 6 रूपाचं वर्णन केलं. भगवंताच्या मूर्ती रूपाचं, भगवंताच्या सगुण रूपाचं, भगवंताच्या ईश्वर रूपाचं, भगवंताच्या ब्रह्म रूपाचं, भगवंताच्या दैवत रूपाचं आणि भगवंताच्या अवतार रूपाचं अगदी सप्रमाण सगळे संतांची प्रमाण आपल्या समोर ठेवली. त्यापैकी भगवंताचं अवतार रूपामध्ये केलेले हे तुकोबारांनी वर्णन आहे. तुकोबारा सांगतात भगवंताने आमच्या करता 10 अवतार धारण केले. त्यापैकी आजचा भगवंताचा अवतार आहे तो कृष्ण अवतार आहे. आणि हा कृष्ण अवतार भगवंतानं प्रत या पवित्र श्रावण महिन्यामध्ये आजची ही अष्टमी तिथी रात्रीचे 12 वाजता देवकी वसुदेवाच्या पोटी भगवान कृष्ण परमात्म्याचं प्राकट्य झालं. भगवान प्रगट झाले. सोडा मिठी, लपवा जगजेठी, जने कंसासे कळेल, माझ्या बाळासे मारेल. आता भगवान कृष्ण परमात्मा ज्या दिवशी जन्माला आले, अतिशय पवित्र अशा प्रकारचा तो दिवस आहे. अतिशय पवित्र. दशरथे मारीला त्या भूतलावरती झालं. एकदा त्या भगवंताचा मोठ्यानं जय जयकार करायचा. सगळ्यांनी हात वरती करायचे.